कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत 3 ट्रकमधून वाहतूक केली जात असलेली तब्बल 2,34,00,000 रुपये किमतीची 1265 पोती सुपारी जप्त केली आहे। ही सुपारी मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असून या प्रकरणी 8 जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। अन्न व औषध प्रशासनाला विदर्भातून वारंगा फाटा मार्गे नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकमधून कीड लागलेली तसेच रंगमिश्रित सुपारीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी रात्री वारंगा फाटा येथे संयुक्त सापळा रचून 3 ट्रकांची तपासणी केली। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीची पोती आढळून आली। अधिकाऱ्यांनी नमुने तपासल्यानंतर सुपारी मानवी आरोग्यास घातक असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तसेच वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रांची छाननी केली असता जीएसटी बिले न वापरता कच्च्या बिलांच्या आधारे मालाची वाहतूक करून करचूक वेगिरीचा प्रयत्न करण्यात आल्याचेही उघड झाले आहे। या कारवाईमुळे सुपारी व्यवसायात खळबळ उडाली असून जप्त करण्यात आलेला माल आणि संबंधित कागदपत्रे पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाकडून या रॉकेटमधील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।